केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झाला आहे आणि अभिजित दिपके यांचे आई वडील माझ्यासोबत आहेत। सुरुवातीला त्यांच्या वडिलांसोबत आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, मोठे यश मिळाले? सर, वडील म्हणून एक अभिमानच आहे। त्यांनी जी चळवळ चालू केली त्या चळवळीला हे पहिले यश मिळालेलं आहे। त्याच्यामुळे एक वडील म्हणून मला त्याचा सार्थ अभिमानच आहे। गेली आपण बघतोय गेली 35 ते 36 दिवस झाले हा सगळा लढा सुरू आहे आणि आज अखेर यश आले। अभिजितची तब्येत सुद्धा बरी नाही आहे। पण त्याच्या तब्येतीची काळजी वाटते। त्याला ते बाहेरचं खाणं किंवा बाहेर झोपणं त्याच्यामुळं त्याचं टायफॉईडची लागण झालेली आहे। त्याच्यामुळं खूप चिंता वाटते त्याची। त्याने कालच रात्री सलाईन घेतलेले आहेत। सलाईनवर होता काल तो। त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती। पण आपण बघतोय ज्या पद्धतीने हा सगळा लढा उभा राहिला। अभिजित अमेरिकेत शिक्षण घेत होता, एक टिप्पणी झाली, इंस्टाग्राम अकाउंट काढलं, अमेरिकेतून भारतात आला आणि आज जे ते एवढं मोठं यश एक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळाले। सर, त्यांनी हे खरंच खूप चांगलं काम करतोय। हे एक समाजकार्याचं काम करतोय, राष्ट्र उभारणीचं खरं म्हणजे काम आहे हे। त्यांनी जे महाराष्ट्रातले आपले समाजसुधारक असतील किंवा भारतामधले जे कोणी सुधारक असतील, जे चांगले राजकारणी लोक असतील त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन ही मूवमेंट चालू केलेली आहे। आता अभिजितनं जो करतोय त्यातच पुढे गेलं पाहिजे असं वाटतं। आता सर, तो जो काय करेल त्याला पाठिंबा दिल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, कारण तो एकच मुलगा आहे मला। हां, त्याच्यामुळं मी तो आणि चांगलंच काम करेल। तर यात आत्तापर्यंत जे काय त्यांनी केलं हे पहिलं त्याचं यश आहे आणि तो चांगलं काम करतो, त्याच्यामुळे मी त्याच्या पाठीमागे राहणार। हां, काय संदेश द्यायचा अभिजित? काय नाही, असेच चांगले कामं करत राहा। लोकांनी नाव बोटं ठेवेल किंवा समाजाचं कुठं किंवा देशाचं नुकसान होणार नाही असं काम तो करणार नाही। त्यांनी करू नये ही माझी अपेक्षा आहे। अभिजितचे वडील आपल्यासोबत होते, त्यांनी अभिमान जे आहे ते अभिजितच्या यशाबद्दल व्यक्त केला आहे। अभिजितची आईसुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। ते सर, त्याचे वडील देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी। अभिजितच्या आई आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, मोठे यश मिळालं लढ्याला? हो हो, खूप मोठं यश मिळालं। एवढं मोठं यश मिळालं, खूप मोठं यश मिळालं। अभिजितची तब्येत बरी नव्हती, आज डोळ्यात आनंद अश्रू पाहायला मिळतो। हो हो, आज आनंद वाटतोय। आता वाटतं तो कधी येईल आणि कधी त्याला मिठी माराव की आज तो 6 जूनपासून बाहेर आहे। त्यांनी आम्हाला असं थोडा वेळ नाही दिला असं बसायला का बोलायला। नाही मम्मी, मी देशाचा आहे, मी देशाचा आहे म्हटलं। बाळा, जरी देशाचा असला तरी तू आम्ही आई वडील आहेत रे। नाही म्हणे, मला आधी हे काम करू द्या म्हणे। मी आलो कशासाठी? जर सर नाही देशांनी त्यांना कॉक्रोच म्हणलं नसतं ती ही मुवमेंट यावेळेस आज होतही नव्हती ना। त्यांनी तिकडनं पोरांना कॉक्रोच म्हणून हिनवलं, त्यात त्याला ते फॉलोअर झाले 2.25 कोटीचे आहेत। त्याच्यामुळे त्याला तो कुठेतरी राग आला होता। पण आपण बघतोय सुरुवातीला अभिजितनं हा सगळा लढा सुरू केला तेव्हा कुठेतरी चिंता वाटायची आहे म्हणून। हो हो, आता नाही वाटत आहे चिंता। आता त्याचं आज आंदोलन एकदम हे झालं ना, राजीनामा दिल्यावर सक्सेस झालं। आता नाही, आता चिंता गेली माझी चिंता आज। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत अभिजितचे आई आणि वडील होते। ज्या पद्धतीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्यानंतर त्यांनी आपले संवाद साधला आहे। त्यांच्या डोळ्यात जे ते आनंद असू सुद्धा पाहायला मिळत आणि अभिजितनं जो हा लढा उभा केला याचा अभिमान सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।